नमस्कार मित्रांनो, गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आजच्या स्टोरीला सुरुवात करूया. स्टोरीचं नाव आहे ती आणि तो. कॉलेजच्या जुन्या लायब्ररीत रोज सकाळी ती येत असे. शांत, थोडीशी अबोल, हातात नेहमी एक पुस्तक. तो मात्र अगदी उलट, हसरा, बोलका, पण डोळ्यात काहीतरी न बोललेलं. दोघांची ओळख कधी झाली, कशी झाली हे त्यांनाही कळलं नाही. पण हळूहळू पुस्तकांच्या पानातून नजर भिडू लागली आणि त्या नजरेतूनच संवाद सुरू झाला. ती बोलायची कमी, पण ऐकायची खूप. तो बोलायचा खूप, पण तिच्यासमोर मात्र शब्द हरवायचे. एक दिवस पावसात दोघं कॉलेजच्या कट्ट्यावर उभे होते. पावसाच्या सरींसारखंच त्यांचं मन भरून आलं. तो म्हणाला, माझं आयुष्य जरा विस्कटलेलं आहे, पण तू आलीस तर सगळं नीट होईल. ती हसली, डोळ्यात पाणी होतं. प्रेम म्हणजे वचन नाही, साथ असते आणि ती मी देईन. पण आयुष्य सरळ नसतं. घरच्यांचा विरोध, करिअरची धावपळ, वेगळे रस्ते, वेगवेगळे निर्णय. वर्ष गेली, तो यशस्वी झाला, तीही. पण मनात कुठेतरी एक रिकामी जागा राहिली. एक दिवस पुन्हा तीच लायब्ररी, तीच नजर, तोच पाऊस. तो म्हणाला, आजही उशीर नाही ना? ती हसली. जिथे प्रेम असतं तिथे वेळ कधीच संपत नाही. आणि दोन तुटलेल्या वाटा पुन्हा एक झाल्या. कारण खऱ्या प्रेमाला शेवट नसतो, फक्त सुरुवात पुन्हा होते. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा. स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.